नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आता आधार कार्डमध्ये मोठा बदल झालेला आहे। आधार कार्ड ऑफलाईन केवायसी करता येणार आहे। त्यासाठी ना OTP लागणार आहे ना बायोमेट्रिक्स लागणार आहे। सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मित्रांनो, आधार कार्डशी संबंधित कामांसाठी वारंवार येणारा OTP किंवा अंगठ्याचा ठसा म्हणजे बायोमेट्रिक न लागल्यामुळे होणारी चिडचिड आता कायमची संपणार आहे। UIDAI सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी ऑफलाईन KYC प्रक्रिया अधिक सोपी केली आहे। यामुळे आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसली तरी किंवा सर्व्हर डाऊन असला तरी तुमची KYC प्रक्रिया थांबणार नाही। KYCची ही पद्धत फक्त सोपीच नाही तर अत्यंत सुरक्षित असल्याचे UIDAI म्हटले आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर उघड न करताही व्हेरिफिकेशन पूर्ण करता येते। खाजगी कंपन्या किंवा टेलिकॉम ऑपरेटर्सना आता तुमची ओळख पटवण्यासाठी वारंवार बायोमेट्रिक्स घेण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे यापुढे बँक खाते उघडणे असो वा नवीन सिम कार्ड घेणे, आधार कार्ड ऑफलाईन KYCमुळे तुमचे काम अधिक गतीने आणि विना अडथळा पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो, कशी काम करते ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण माहिती जाणून घेऊया। या प्रक्रियेला पेपरलेस ऑफलाईन KYC असे म्हणतात। यासाठी तुम्हाला UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवरून एक झिप फाईल डाउनलोड करावी लागेल। ही फाईल डाउनलोड करताना तुम्हाला स्वतःचा एक शेअर कोड तयार करावा लागतो। जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी KYC करायचे असेल तेव्हा तुम्ही ही फाईल आणि तो कोड समोरच्याला देऊ शकता। याद्वारे तुमची सर्व माहिती म्हणजे नाव, पत्ता, फोटो सुरक्षितपणे समोरच्या व्यक्तीला मिळते। यात बायोमेट्रिक माहिती कोणाशीही शेअर होत नाही, त्यामुळे डेटा चोरी होणार नाही। आधार ऑफलाईन KYC करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। त्यासाठी खालील प्रोसेस करावी लागेल। सर्वात आधी UIDAIच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच myAadhar.uidai.gov.in वर जा। तुमचा आधार नंबर आणि OTP वापरून पोर्टलवर लॉग इन करा। डॅशबोर्ड उघडल्यानंतर खाली स्क्रॉल करा। तिथे तुम्हाला ऑफलाईन KYCचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुमच्या पसंतीचा कोणताही 4 अंकी शेअर कोड तयार करा, जसे 1234 किंवा कोणताही कोड म्हणजे जो तुम्हाला लक्षात राहील असा कोड तयार करा। हा कोड तुमच्या फाईलसाठी पासवर्ड सारखे काम करेल। शेअर कोड टाकल्यानंतर डाउनलोड बटनवर क्लिक करा। तुमचा फोन किंवा संगणकावर एक झिप फाईल डाउनलोड होईल। आता तुम्ही एखाद्याला झिप फाईल सोबतच तुम्ही स्वतः तयार केलेला 4 अंकी शेअर कोड सेव्ह करा। ज्यावेळी कुणी आधार व्हेरिफिकेशन मागेल त्याला फाईल आणि कोड द्या। तुमचे फाईलमध्ये हा कोड टाकून तुमची माहिती व्हेरीफाय करेल आणि तुमची ऑफलाईन KYC प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल। ऑफलाईन आधार KYC वापरताना 3 गोष्टी लक्षात ठेवाच। तुम्ही तयार केलेला 4 अंकी कोड तुमच्या आधार माहितीची चावी आहे, त्यामुळे हा कोड केवळ विश्वासार्ह आणि अधिकृत ठिकाणी शेअर करा। UIDAI कडून डाउनलोड झालेली फाईल झिप फॉर्मॅटमध्ये असते। या फाईलचे नाव बदलू नका किंवा तिचा फॉर्मॅट बदलण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा ती ग्राह्य धरली जाणार नाही। ही फाईल कायमस्वरूपी वैध नसते, त्यामुळे सुरक्षिततेसाठी आणि तांत्रिक कारणांसाठी जेव्हा KYC करायची असेल तेव्हा नवीन फाईल डाउनलोड करणे कधीही चांगले आहे। तर अशा पद्धतीने आता तुम्ही आधार ऑफलाईन KYC करू शकता। त्यासाठी तुम्हाला OTPची गरज लागणार नाही, बायोमेट्रिकची गरज लागणार नाही। इंटरनेट नसेल तरी तुम्ही KYC करू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।